महाराष्ट्राची निवडणूक का लांबवली जाते? लांबवलेल्या या निवडणुकीवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे। विधानसभा निवडणूक नोव्हेंबरनंतर होण्याचे संकेत आहेत। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक मुद्दाम लांबवल्याचा आरोप आहे। तर ही निवडणूक मुद्दाम लांबवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। सत्ताधाऱ्यांना 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नाहीत। ते सत्ताधारी वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। दुसरीकडे अजित पवारांनी नोव्हेंबरनंतरच निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले। महाराष्ट्राची निवडणूक का लांबवली जाते? लांबलेल्या निवडणुकीवरून विरोधकांचा हल्लाबोल। विधानसभा निवडणूक नोव्हेंबर नंतरच होण्याचे संकेत। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी होणार असा सवाल महाविकास आघाडीकडून विचारला जाऊ लागलाय। जम्मू काश्मीर हरियाणाची विधानसभा निवडणूक जाहीर झाली, मग महाराष्ट्र आणि झारखंडची विधानसभा निवडणूक का लांबवली जाते असा सवाल विरोधकांनी विचारलेला आहे। झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही, ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करताय। खोटारडे कुठले? महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे, म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवाय, म्हणून तुम्ही या 2 राज्यातला निवडणुका घ्यायला तयार नाही। शरद पवारांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधलाय। मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतात, पण 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही असा टोला शरद पवारांनी लगावलाय। और ये करने के बाद 4 स्टेट का इलेक्शन है, तो दोनों सारे क्यों नहीं है? आज 2 स्टेट का खाली इलेक्शन अनाउंस किया और झारखंड और महाराष्ट्र की एक अनाउंस नहीं की। इसमें जो बातें कहते इसमें कोई सच्चाई नहीं। दुसरीकडे अजित पवारांनी निवडणुकीबाबत वेगळंच वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजनेचे किमान 5 हप्ते महिलांच्या खात्यात येतील असं सांगून त्यांनी निवडणूक नोव्हेंबर नंतरच होणार असल्याचं सूचित केलंय। हे आता अजून आमचे 5 महिने या सरकारचे, हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच। परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचंय, ते तुमच्या हातात आहे। विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, त्यात सरकारचा संबंध नसल्याचा दावा दादा भुसे यांनी केलाय। मागची निवडणूक कधी झाली, मागचं सरकार कधी स्थापन झालं आणि मग त्याच्यासाठी कितीचा कालावधी असतो आणि मग पुढची निवडणूक कधी घ्यायची, हे सर्वस्वी निर्णय माननीय निवडणूक आयोगाचे असतात, बरोबर? मग मागचं सगळं अभ्यास करून ते निर्णय करतील। विधानसभा निवडणूक लांबवल्याचा मुद्दा विरोधकांनी हाती घेतलाय। सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी या मुद्द्याचा वापर केला जाणार आहे। विरोधकांनी केलेला हा आरोप खोडून काढण्याचं मोठं आव्हान सत्ताधाऱ्यांच्या समोर असणार आहे। राजेश गुप्तासह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।